पुलिहोरा मसाला आपल्याला बनवायचा आहे. तर हा राईसमध्ये वापरला जातो. कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये हा सर्रास मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून दिला जातो. तर हा राईसमध्ये हा मसाला घालतात. तर त्याच्या मी बनवून दाखवते तुम्हाला. 1 वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी आपल्याला उडीद डाळ घालायची आहे आणि अगदी छान भाजून घ्यायचं आहे बरं का. छान आरोमा आला पाहिजे अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे. आता मी धने घेते 2 चमचे आणि त्याच्या अर्धे जिरे घेते. पोह्याच्या चमच्यानं मला वाटते 4 चमचे होतील हे धने आणि 2 चमचे जिरे होतील. हे छान परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काळी मिरी एक 10-12 घालायचे आहेत. काळ्या मिरीशिवाय तिकडचा राईस होतच नाही आहे. तर आपण तशी काळी मिरी वापरतो. हे छान अगदी मी भाजून घेते बरं का. अगदी सुंदर भाजून घ्यायचं म्हणजे खमंग झालं पाहिजे. तर हे पण गार करायला मी ठेवून देते. आता मी चिंच थोडीशी गरम करून घेते बरं का. आपल्याला इकडे थोडं आपण कमी खातो ना, त्याच्यामुळं कमी वापरते मी. तिकडे जास्त चिंच वापरतात. आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्याच्यात मी चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे. मी बारीक करून घेते. त्याच्यानंतर गूळ आणि चिंच घालते. मी गूळ घातलेलं आहे आणि चिंच घातलेलं आहे. प्रमाण मसाल्याचं कमी आहे बरं का. माझ्याकडे मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल तिखट वापरलेलं आहे. हे सर्व मी परत एकदा मिक्सरला लावून घेते आणि ही पावडर इतकी सुंदर होते ना, तर याचा तुम्हाला राईस मी बनवून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओत. तर शालिनी डॉटर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद. ही पावडर तुम्ही नक्की करू.